जळगावमधल्या अतिक्रमण विषयावरून राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांच्यात अतिक्रमणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। जळगाव मनपाकडून शहरातील अतिक्रमण हटवली जात असताना महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या हॉटेलच्या बेसमेंटचं अतिक्रमण अगोदर हटवावं, मगच इतरांच्या अतिक्रमणास हात लावावा, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या प्रतिभा शिंदेंनी घेतली आहे। तर महापौर दीपमाला काळे यांनीही त्यांना आव्हान देत आपल्या हॉटेलचं अतिक्रमण आहे हे सिद्ध करून दाखवावं, ते सिद्ध झालं तर आपण ते काढून घेऊ, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण। त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे, तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा। काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, ते शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा। पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा। महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेलचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे। तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत। आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे। त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी, एवढंच मी उत्तर प्रतिभा त्यांना देते। हॉटेल माझ्या नावावर आहे पण ते अतिक्रमण नाही आहे, ते त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।